श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, कधी कधी तू एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, यशापर्यंत पोहोचण्यासाठी तू सर्व परीने प्रयत्न करशील, स्वतःला सिद्ध देखील करशील, पण तरी देखील तुला ते हवे असणारे मिळणार नाही. कदाचित त्या गोष्टी घडून येण्यास वेळ लागेल, म्हणून तू हताश होऊन बसू नकोस. स्वतःला कधीही तेथेच थांबवू नकोस, कारण तू कदाचित तुझ्या पुढच्या एका प्रयत्नामध्ये तुझ्यासमोर उभे असलेले यश तुला पाहता येईल. म्हणून कधीही हार मानू नकोस. संघर्षकाळ मोठा व अवघड आहे, म्हणून थकून तू जाऊ नकोस. लक्षात ठेव की जेवढे तू सहन करशील व जेवढे प्रामाणिकपणे कष्ट तू नेहमी करत राहशील, त्याच्याच दुप्पट तुला यश मिळणार आहे. तो आनंद तुला जास्त मिळणार आहे. तुझ्या अपेक्षापेक्षाही खूप छान सुंदर घटना तुझ्याही जीवनात घडून येतील. त्या घटनेने तू स्वतःला भाग्यवान, यशवंत समजशील. जगातील सर्व आनंद तुझ्याच जवळ आहे असा भास तुला नक्कीच जाणवेल. त्या दिवशी आम्ही सुद्धा तुझ्यातील तो आनंद पाहण्यासाठी आतुर झालेले असो. तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदात आम्हालाही धन्य होईल. तुझ्या आंतरिक मनाने आम्हाला केव्हाच आभारी म्हटलेले असेल. तुला मात्र आनंदाने शब्द सुचलेले नसतील, पण त्या दिवशी आम्हाला आवडेल तुझ्या अंतर्मनाशी संवाद साधायला. असाच जीवनात नेहमी यशवंत हो, भाग्यवंत हो. प्रयत्न नेहमी करत राहा, कारण प्रयत्न केल्याशिवाय येथे कोणालाच काहीच मिळत नाही. तुम्हालाही जीवनात यश हवे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. जीवनात सर्व काही बाळा तुझ्या मनाप्रमाणे घडेल. तुला हव्या असणाऱ्या गोष्टी तुझ्या होतील. पण हे सर्व मिळवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव की हे मिळवताना तुझी पावले चुकीच्या दिशेने भरकटणार नाहीत. तू चुकूनही चुकीच्या मार्गाने जाणार नाहीस, कारण कोणाला दिसेल किंवा नसेल, पण या ब्रह्मांड नायकापासून काहीही लपणार नाही. आमची नजर कायम तुझ्यावर असेल, हे तू कधीही विसरू नकोस. त्यामुळे कोणतेही असे काम तू करू नकोस की तुला माफी मागतानाही आमच्याकडे तुला शब्द नसतील. वागताना व कृती करताना थोडा विचार कर. कोणी नाही म्हणून तू चुकीचे कामे करू नकोस. आम्ही आहोत, सर्व काही पाहत आहोत हे विसरू नकोस. जसे तुझ्या चांगल्या कामाची आम्ही दखल घेऊ, तसे वाईट कामासाठी तुला माफ करू शकणार नाही. म्हणून वेळीच सावध हो. बेसावध आयुष्य तू जगू नकोस. चांगले वर्तन, सत्कर्म करण्यास तयार हो. झालेल्या चुकांसाठी मनापासून माफी माग. पश्चाताप करण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही असे कोणतेही कृत्य तू करू नकोस. त्या पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घे. आम्ही नेहमीच आहोत तुझ्या चांगल्या कर्मासोबत आणि तूही तेच कर, म्हणजे मग आमची साथ तुला नेहमीच लाभेल व जीवनातील चांगल्या घटना तुझ्या मनाप्रमाणे घडतील व तूही नेहमी आनंदी, सुखी होशील. तुम्हालाही देवांची साथ हवी असेल तर आत्ताच हो देवा साथ द्या कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण होईल. तू जी काही प्रार्थना आमच्यासमोर उभे राहून केली होतीस, जे काही तू आमच्याकडे मागितले होतेस, ते सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे घडून येईल. गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे कधी घडणार, पण फक्त असं विचार करत राहू नकोस. तुला जेवढे वाटते की गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे घडाव्यात व लवकर घडाव्यात, तितकेच तुला देखील कठोर प्रयत्न करावे लागतील. स्वतःला तेवढे पात्र बनवावे लागेल.
म्हणून जीवनात तुला जे काही हवे आहे ते मिळवण्यासाठी फक्त स्वप्ने बघून उपयोग नाही, तर सर्व काही प्रत्यक्षात घडून येण्यासाठी तुला सुद्धा नेहमी स्वतःला तयार ठेवले पाहिजे. आणि आमची सोबत आमच्या सर्वच भक्तांना नेहमीच असते. पण फक्त प्रार्थना करून चालणार नाही, तर कृती व मेहनत घेणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा तू तुझ्याकडून प्रयत्न कधीही थांबवत नाहीस, तुझ्या प्रयत्नात कोठेही कधीही व्यत्यय आणत नाहीस, तेव्हा आमची सुद्धा साथ तुला नेहमी लाभते. तुम्हालाही स्वामींची साथ हवी असेल तर आत्ताच हो देवा कमेंट करा. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे बळ आम्ही तुला नक्कीच देऊ. तुझ्या यशात कोणतेही अडथळे येत असतील तरीही आमच्या साथीने व स्वतःच्या कर्तृत्वाने तू ती सहज सोडवू शकशील. तेव्हा तू एक खंबीर व्यक्ती असशील व जीवनातील प्रत्येक लढाई लढण्याचे सामर्थ्य तुला नक्कीच लाभेल. आमच्या भक्ताच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देण्याचे काम आम्ही नेहमीच करत असतो. पण कधीकधी भक्ताला आमचे देणे समजत नाही. तो त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतच नाही. तर भक्त नेहमीच आपल्याच दृष्टिकोनातून उत्तरे शोधायला लागतो. म्हणून आमचे देणे त्याला समजत नाही, त्याला ते उमजतच नाही. म्हणून स्वतःला इतर ठिकाणी गुंतवू नकोस, तर आमच्या नामात ये. नामस्मरण अखंड कर, आम्हाला नेहमी स्मरण कर. पूर्ण श्रद्धेने आम्हाला शरण ये आणि मग बघ, आमच्या अस्तित्वाची जाणीव तुलाही होईल. तुझी उद्याची स्वप्ने आज प्रत्यक्षात येतील. तू फक्त निस्वार्थी व निर्मळ मनाने आमची भक्ती कर व तुझे कर्म तेवढेच स्वच्छ निर्मळ ठेव. म्हणजे मग आमच्या दर्शनासाठी तुला नेहमी मंदिरात यावे लागणार नाही, तर तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात आम्ही तुझ्या सोबत असू. तुला देखील ते आमची सोबत जाणवेल. ते काम आणखीनच सुंदर बनवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असू द्यात. तुलाही देवांचे नेहमीच पाठबळ आशीर्वाद मिळत राहील. तुम्हाला सुद्धा देवांचे आशीर्वाद हवे असतील तर आत्ताच हो देवा तुमचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहू देत कमेंट करा. ज्या क्षणापासून तू आमच्या सेवेत भक्तीत आला आहेस, त्या क्षणापासून तुझे आयुष्य सकारात्मक झालेले आहे आणि यापुढे जे काही होईल ते तुझ्या जीवनात सकारात्मक व चांगलेच असेल. कारण तुझी भक्ती, सेवा, निस्वार्थी भाव आम्हाला सुद्धा माहीत आहे. तू ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने आमची सेवा, भक्ती करशील, त्याच परिणामाने तुला आमची प्रचिती येईल, तुला आमचा अनुभव येईल. जीवनातील बऱ्याच समस्या तुझ्या नकळतपणे सुटलेल्या असतील. काही नकारात्मक गोष्टी तर तुझ्यापर्यंत येणारच नाहीत. कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा तुझे काहीच वाईट करू शकणार नाही. जीवनात संकटे तुझ्याही येतील, पण त्यांना सामोरे जाण्याचे धाडस तुला तेव्हा नक्कीच मिळेल. कारण तू आमचा भक्त आहेस. आमचे नाम तुझ्या स्मरणात आहे, म्हणून तुझ्या भोवती एक सुरक्षा कवच नेहमीच राहील. तुला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुला नेहमी सकारात्मक शक्ती व सकारात्मक बळ मिळेल. सकारात्मक दिशेने विचार करण्यास, सकारात्मक मार्गावर चालण्यास आमची तुला मदत लाभेल. तुझ्या संकटाच्या परिस्थितीची झळ कमी होईल. त्याने तुला जीवनात कधीही एकटे वाटणार नाही. तुझे मन कधीही वाईट गोष्टीमध्ये गुंतून राहणार नाही. तुला जीवनात योग्य मार्ग, योग्य मार्गदर्शन नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळत जाईल. श्री स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश, आजचे स्वामी बोल आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असेच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.